नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई या शहरामध्ये. मित्रांनो, अंबाजोगाई या शहरामध्ये अनेक पुरातन ठिकाणे आहेत. त्यातील एक ठिकाण आपण पाहण्यासाठी आलो आहे. चला तर मग जाऊया आणि त्यापैकी एक ठिकाण पाहूया. मित्रांनो, आपण गाडी साईडला लावूया. इथेच ते ठिकाण आहे जिथे देवीचं लग्न, साक्षात देवीचं लग्न रद्द झालं होतं, कॅन्सल झालं होतं ते ठिकाण. आपण थोडंसं साईडला येऊयात आणि ते ठिकाण पाहूया. मित्रांनो, या ठिकाणाला हत्तीखाना असं म्हटलं जातं. हा छोटा हत्तीखाना आहे असं इथल्या लोकांनी सांगितलं आहे. चला तर पाहूया आपण छोटा हत्तीखाना. आणि समोर जो दिसत आहे तो मोठा हत्तीखाना आहे. चला आपण खाली थोडंसं उतरूयात आणि पाहूया. मित्रांनो, या पौराणिक ठिकाणाचं नूतनीकरण चालू आहे. समोर पाहू शकता, साईडला कंपाऊंड असेल किंवा दगडी भिंत असेल ते बांधण्याचं काम चालू आहे. सुंदर असं ठिकाण आहे. समोर पाहू शकता आपल्याला एक पडझडती झालेला हत्ती दिसत आहे आणि समोर पाहू शकता इथे काम चालू आहे. चला आपण खाली उतरूया. आपण आता खाली उतरलो आहे. या साईडला पाहू शकता इथे एक हत्ती आहे. दगडी हत्ती आहे मोठा. आणि या साईडला सुद्धा हत्ती आहे. पूर्णपणे हा हत्ती उद्ध्वस्त झालेला आहे, झिजलेला आहे. मित्रांनो, या साईडला पाहू शकता इथे सुद्धा एक हत्ती आहे. आणि इथे अशा पद्धतीत छोटे छोटे डोंगर, ही संपूर्ण असा एक डोंगर आहे. आणि ह्या डोंगराच्या आतमध्ये असे छोटे छोटे दरवाजे आहेत. आतमध्ये काय भंगलेल्या स्वरूपात लेणे आहेत. खूप पुरातन लेणे आहेत. सुमारे 11व्या शतकातील लेणे आहेत हे असं सांगितलं जातं. हा छोटा हत्तीखाना म्हणून ओळखला जाणारा एक पॉईंट आहे. या साईडला पण पाहू शकता आतमध्ये खूप अंधार आहे. आणि काही पौराणिकसुद्धा लेणे आहेत आणि त्या लेण्यासुद्धा झिजलेल्या आहेत. वरती पाहू शकता हा सर्व डोंगर आहे. आणि या डोंगराच्या आतमध्ये पोखरून ही असं पुरातन वस्तू इथे आहेत. समोर पाहू शकता इथे सुद्धा पहा, आत्तासुद्धा खूप सुंदर अशा या लेण्या दिसत आहेत. थोड्याशा झिजलेल्या आहेत. पहा, या परिसराचं नूतनीकरण चालू आहे. असं म्हटलं जातं इथे देवीच्या लग्नाचं वराड आलं होतं. त्याच्या मागची स्टोरी आपण तुम्हाला सांगणारच आहे. पहिल्यांदा हा पॉईंट पाहूया आणि दुसरा एक मोठा हत्तीखाना आहे तिथेसुद्धा जाऊयात. समोर पाहू शकता खूप पुरातन लेण्या आहेत. झिजलेल्या स्वरूपातल्या हा लेण्या पहा. तर मित्रांनो, इथे काही जण असे सांगत आहेत की 11व्या शतकातील ही लेण्या आहेत आणि याचासुद्धा इतिहास फार वेगळा आहे. पहा मित्रांनो, हे जे दगडी खांब आहेत हे खूप पुरातन खांब आहेत. या खांबावरती घाण करू नका. आपले स्पेलिंग, नावं टाकू नका. काही कपल्स येतात, बसतात, टाईमपास करतात आणि आपल्या आठवणी अशा ऐतिहासिक ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण दिसायला ते घाण दिसत आहे. पाहू शकता मित्रांनो, इथे सुद्धा आतमध्ये थोडीशी घाण आहे, कचरा आहे. अशा पुरातन वस्तूंचा नीट सांभाळ करा. चला आपण बाहेर येऊया. पाहू शकता सुंदर असं हे ठिकाण आपल्या एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. या साईडला सुद्धा पाहू शकता. मित्रांनो, आपण चाललो आहे आता मोठा हत्तीखाना पाहण्यासाठी. थोडंसं पुढे अगदी 200 मीटर अंतरावर आल्यानंतर मोठा हत्तीखाना आहे. पाहू शकता इथे सुद्धा नूतनीकरण चालू आहे. दगडी भिंत बांधण्याचं काम चालू आहे. पहा, इथे
लोखंडी गेट आहे. गाडी आपण साईडला लावूयात आणि आतमध्ये जाऊयात, पाहूया. पाहू शकता मित्रांनो, या साईडला सुद्धा काम चालू आहे. तर मित्रांनो, आपण भिंतीवर एक कंपाऊंडवर चढून व्हिडिओ शूटिंग घेत आहे. सुंदर असं हे ठिकाण आहे मित्रांनो. हे वऱ्हाडी ठिकाण आहे असं म्हटलं जातं मित्रांनो. देवीच्या लग्नासाठी तयारी मोठ्या धूमधडाक्यात चालू होती. अचानक असं काय झालं की संपूर्ण ह्या परिसराचा पाषाणात रूपांतर झालं, दगडात रूपांतर झालं. पाहूयात आपण. थोडंसं खाली जाऊया, गेटमधून आत जाऊन पाहूया काय आहे आणि कशामुळे संपूर्ण ह्या परिसराचं रूपांतर पाषाणामध्ये झालं, दगडामध्ये झालं. इथे छोटंसं एक भुयार आहे खाली उतरण्यासाठी. आपण खाली जाऊयात आणि संपूर्ण हे पौराणिक ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूयात. पाहू शकता मित्रांनो, अतिशय छान हे ठिकाण आहे. आपण आतमध्ये चाललो आहे आणि या साईडला पहिल्यांदाच आपल्याला नागदेवताचं एक छोटीशी दगडात कोरीव मूर्ती दिसत आहे. आपण नागराजांचं दर्शन घेऊया. या साईडला पाहू शकता हत्ती मित्रांनो, झिजलेला हत्ती आहे. पूर्ण असा हा भंगलेला हत्ती आहे. पाहू शकता समोर. या साईडला जाऊया मित्रांनो. या साईडला पाहू शकता पिंडीच्या आकाराची एक अशी हौद आहे. म्हणजे हौद आहे का दुसरं काय आहे, काय आपल्याला सांगता येणार नाही. पिंडीच्या आकाराची असे आकार आहे आणि त्यामध्ये पाणी साठलं आहे. चला आपण ह्या साईडला जाऊयात. इथे एक हत्ती आहे. या ठिकाणाला हत्तीखाना म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण आहे. यामध्ये एक मुख्य 5 हत्ती आहेत आणि एक नंदी आहे आणि कोंबडासुद्धा आहे. त्यासुद्धा कोंबड्याचं पाषाणात रूपांतर झालं होतं, दगडात रूपांतर झालं होतं. पाहू शकता मित्रांनो, समोर 2 मुलं चाललेली आहेत. त्यांच्या हातामध्ये दारूची बाटली आहे, सिगारेट आहे. तर मित्रांनो, हे ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणामध्ये असं नाही व्हायला पाहिजे. हे ठिकाण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात आणि या ठिकाणामध्ये काही लोक ड्रिंक करत बसतात. समोर तुम्ही आत्ता बघितलंच असेल. थोडंसं मी एका साईडला आलो आहे आणि तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. अशा ठिकाणी लोक येऊन दारू, सिगारेट, नशा करत असतात. मित्रांनो, अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. इथल्या प्रशासनाने दखल घ्यावी आणि हे ठिकाण स्वच्छ करावं आणि सुंदर ठेवावं हीच अपेक्षा. आतमध्ये आपण आलो आहे. पहा, इथे संपूर्ण तंबाखू, गुटखा आणि बियरच्या बाटल्या पडलेल्या आहेत. ह्या पौराणिक ठिकाणी, या पर्यटक ठिकाणी ही लोक अशी करत आहेत. दारू, सिगारेट आणि अनेक नशिले पदार्थ इथे येऊन टाईमपास करत बसत आहेत. ह्या साईडला सुद्धा लेण्या आहेत. पाहू शकता. संपूर्ण असा एक पुरातन हे ठिकाण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. पहा, अतिशय सुंदर लेण्या अजूनसुद्धा दिसत आहेत. तर मित्रांनो, इथली लोककथा अशी आहे की पूर्वीच्या काळी अंबाजोगाई व आजूबाजूच्या परिसरामध्ये दंतासूर नावाचा राक्षस धुडगूस घालत होता. त्याच काळात पार्वतीला सर्व ऋषीमुनींनी विनंती केली की तू कुवारिकेचा अवतार घेऊन दंतासुराचा वध कर. कुवारिका अवतार यासाठी की दंतासूर राक्षसास वर होता की त्याचा वध फक्त कुवारिकेच्याच हातून होईल. त्यामुळे पार्वतीस कुवारिका अवतार घेण्याची विनंती केली.
त्याचप्रमाणे पार्वतीने मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा रोजी कुवारिका अवतार घेतला व दंतासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. पुढे अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर तिथेच थांबायचे का काय हा प्रश्न होता. सर्व ऋषीमुनींनी देवीस विनंती केली की आपण तिथेच वास्तव्य राहावे व शंकरासोबत विवाह करावा. पण देवीची विवाह करण्याची इच्छा नव्हती. तरीही सर्वांच्या आग्रहास्तव देवीने विवाह करण्यास होकार दिला व एक अट घातली की सूर्योदयापूर्वी विवाह झाला पाहिजे, अन्यथा विवाह होणार नाही. म्हणजेच कोंबड्याने बाग द्यायच्या आधी विवाह झाला पाहिजे. सूर्योदयापूर्वी विवाह झाला पाहिजे, अन्यथा विवाह होणार नाही. सर्वांनी ही अट मान्य केली. पण मुळात देवीची इच्छा नसल्यामुळे देवी सकाळी विवाह मुहूर्तापर्यंत तयारच झाली नाही व विवाह मुहूर्त टळला. त्यानंतर देवी कुवारिका अवतार तिथेच थांबली. कोंबड्याने बाग दिली. विवाह न झाल्यामुळे शंकरदेवाला राग अनावर झाला आणि त्यांनी तिथे म्हणजेच विवाहस्थळी एक शाप दिला. येथील सर्व वराडी व परिसर दगडाचं व्हावं. शंकरदेवाचा शाप वाणी खरी ठरली व लग्नासाठी आलेले हत्ती व लग्नासाठी घातलेले मंडप सर्व दगडाचे होऊन बसले. आपणास आजही पाहावयासमोर दिसत आहे. हे ठिकाण योगेश्वरी मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. या ठिकाणाला हत्तीखाना किंवा जोगाईचे माहेरसुद्धा म्हटले जाते. मित्रांनो, कशी वाटली इथली लोककथा? पाहू शकता समोर पायाचे पादुकासुद्धा आहेत आणि संपूर्ण हा पुरातन एक ठिकाण आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणीला हत्तीखाना किंवा जोगाईचे माहेरसुद्धा म्हटलं जातं. कोंबड्याने बाग दिली आणि लग्नाचा मुहूर्त संपला आणि शंकरदेवाच्या शापामुळे हे संपूर्ण वराडी आणि हत्ती पाषाणात रूपांतर झाले, दगडात रूपांतर झाले. बघा मित्रांनो, किती अतिशय छान इथे लोककथा आहे. पाहू शकता संपूर्ण या परिसराचा पाषांतरात रूपांतर झालं. समोर हत्ती पाहताय तुम्ही. सुमारे 11व्या शतकातील म्हटलं जातं या ठिकाणाला. चला, आपण बाहेरच्या दिशेने चाललो आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.